आणि तुम्हाला एक गोष्ट दाखवतो. इथे ना एक कॉन्टिनेंटल GT आहे, बट तिला ना सिंगल सिलेंडर आहे. हे बघा, असं असतं का मला कमेंटमध्ये नक्की सांगा. कारण की जेव्हा पण मी कॉन्टिनेंटल बघतो ना, तेव्हा मला डुअल सिलेंडरचीच बघतो मी, म्हणजे कधी अशी सिंगल सिलेंडर बघितली नाही, फर्स्ट टाईम आहे. सो मला नक्की सांगा की डुअल सिलेंडरची असते की नाही. स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर सकाळचे वाजलेले आहेत आता 7:17. वातावरण बघा कसं झालं आहे. आता यांना पाणी घालायचं आहे आणि ह्याला पहिलं खायला टाकतो. या दोघांना व हे खेळत आहेत दोघं. तर त्यांचं खाणं कोणीकडे गेलं हे बघा, त्याच्यामध्ये मी त्यांचं खाणं ठेवतो. सो थोडंच घालायचं असतं, 4-5 दाणे घालायचे असतात फक्त यांना. रोजचे संपायला आले, बट माझ्याकडे पॅकेट आहे. तर आता घालूया. आता येतील थोड्याच वेळात खायला. जोपर्यंत हे खातील ना तोपर्यंत ही मशीन चालू करायची. ही मशीन चालू केली ना, ते फिल्टर आहे ना सगळं सोक करून गेलं खाणं म्हणून. आणि आज आपल्याला खूप जास्त इम्पॉर्टंट दिवस आहे. मी काल बोललेलं उठणार तरी 5 वाजता नाही उठलो, 6 वाजता उठलो. ठीक आहे, आता सवय थोडीच लागते ना, म्हणजे थोडी करूनच लागते. सध्याला आता ह्याला पाणी घालूया सगळ्यांना. पाणी म्हणजे स्प्रे करूया, कारण की सुकलेलं असतं ना रात्रभर सगळं. जास्त म्हणजे हे ब्रह्मकमळ आहे. आणि तुम्हाला माहिती आहे ही वेल कोणती आहे? हे पर्पल कलरची फुलं येतात ना, आणि हे मधलं जे झाड आहे ना, हे छोटंसं पानं 2 आले ते बेलाचं झाड आहे. आणि हे गुलाब आहे. आणि मनी प्लांट तर बघा किती वाढलं आहे. आणि तिकडं एक झेंडूचं झाड उगलं आहे. ही वेल खूप मोठी होणार आहे, कारण की हे वेल आहे ना, ती इथे गुंडायला स्टार्ट झाली आहे ग्रिलला. हे बघा वरती चालली, इथून वरती चालली. तर सध्याला आता मी फ्रेश होतो आणि मला आज बॅकलॉगला बसायचं आहे. सो बघूया काय होतं आहे आज. आणि आज मी सायकल पण रिपेअर करेल बहुतेक, मी पैसे अरेंज झाले. तर बघूया काय होतं आहे ते. तर मित्रांनो, सध्याला मी आता रेडी झालेलो आहे आंघोळ वगैरे करून. आता तर मित्रांनो, सध्याला टाईम झालेला आहे 6:54. आता मी सध्याला रेडी झालो आहे. बॅगमध्ये स्किपिंग सेट, पाणी बॉटल आहे आणि माझा ट्रायपॉड आहे. तर त्यासाठी मला खूप जास्त इम्पॉर्टंट बॅग घ्यायला लागली. आणि आता मला समोरच्या ग्राउंडवर जायचं आहे. त्या साईडला ग्राउंड एक मोठा, जो तुम्ही माझ्या पहिल्याच्या ब्लॉगमध्येही बघितला असेल तुम्ही. तर सध्याला आपण तिथे जाऊया, वर्कआउट करूया आणि मग घरी येऊन आपला दुसरा प्लॅन एक्झिक्यूट करूया. तर चला मी जातो आता. आणि तुम्हाला एक गोष्ट दाखवतो. इथे ना एक कॉन्टिनेंटल GT आहे, बट तिला ना सिंगल सिलेंडर आहे. हे बघा, असं असतं का मला कमेंटमध्ये नक्की सांगा. कारण की जेव्हा पण मी कॉन्टिनेंटल बघतो ना, तेव्हा मला डुअल सिलेंडरचीच बघतो मी, म्हणजे कधी अशी सिंगल सिलेंडर बघितली नाही, फर्स्ट टाईम आहे. सो मला नक्की सांगा की डुअल सिलेंडरची असते की नाही. तर मित्रांनो, सध्याला मी ग्राउंडवर पोचलो आहे. मी तुम्हाला दाखवतो. ग्राउंडवर लिटरली कोणीच नाही आहे. तुम्ही बघू शकता तिथे एक माणूस आहे, जो की इथलाच आहे, जो कन्स्ट्रक्शनवाला. आणि तिथे एक होता त्या पडद्याच्या मागं, तो बघा. तर तिथं तो वॉचमॅन. लिटरली कोणच एक्सरसाइज करत नाही, घरी बसून नुसते खातात आणि जाड होतात. ते सोडा, आता मी वर्कआउट करतो इथे. खूप जास्त मजा येणार आहे, कारण की भाई जास्त बोलत नाही, कारण की तुम्हाला माहिती आहे नजर इज रिअल. बट माझं काम आहे की तुम्हाला सांगणं की मी काय करतो दिवसभरात, डॉक्युमेंटरी. सो आता मी हे बघा, इथं ह्यांनी लादी टाकली आहे. सो आता ह्या लादीवरच एक्सरसाइज करूया. आणि रनिंग असेल तर आपण खाली जाऊया, कारण की खाली एक्सरसाइज केलं ना तर माझे हे गुडघे असतात ना, हे साल निघून जातं. त्याचं मागच्या वेळेस पण तसंच झालेलं. सो त्यामुळे मी नाही आलो. मग मी तिकडं जायचो हे बघा, इकडनं सूर्य उगवतो अजूनसुद्धा. आणि इकडचं वातावरण बघा किती मस्त झालं आहे आता. आणि या बिल्डिंगच्या पाठी आहे ना मित्रांनो, एक गार्डन आहे रामबाग म्हणून. तर तिथे ते असतं, म्हणजे तो एक बाग आहे, बाग नाही म्हणू शकत, एक गार्डन आहे. तिथे योगा बिगा करतात लोक. तर लिटरली आम्ही तिथे जायचो. योगा नाही करायचो आम्ही, योगा ते सकाळचे करतात, मग संध्याकाळी स्पेस खालीच असते, तर आम्ही तिथे जाऊन वर्कआउट करायचो. तर मित्रांनो, आता टाईम सध्याला झालेला आहे 7:07. बघू शकता तुम्ही घड्याळामध्ये 7:07 झालेत. तर आपण वर्कआउटला स्टार्ट करूया.
आणि मी कनेक्ट करतो वॉचला आणि बघूया किती कॅलरीज आपल्या बर्न होत आहेत त्या, कारण की हे कमी करणं मला खूप जास्त गरजेचं आहे, त्याशिवाय मला चेन नाही पडणार. तर सुरू करूया आपण वर्कआउट. चलो. तर मित्रांनो, आता सध्याला वर्कआउट माझा अर्धा पूर्ण झाला आहे. स्क्वॅट्स मारले, प्लॅंक केला. मी तुम्हाला अजूनही दाखवतो की आता ह्या साईडला हवं, तिकडं लगेच पोल्युशन सोडायला लागले. हे बघा, दिसतंय तुम्हाला? कशाला करता रे नेचरला घाण? फॅक्टरीमधनं बाहेर येते ते पोल्युशन सगळं. तर सध्याला आता ऊन पडायला लागले, सूर्यदेव आलेत बाहेर. हे बघा, सूर्यदेव बाहेर आलेत बिल्डिंगच्या पाठीमागून आणि ऊन पाडले सर. इथे ऊन नाही आहे, कारण की ह्या बिल्डिंगची सावली अख्खी इथे येते, त्यामुळे इथे इथपर्यंत ऊन नाही आहे. त्या ग्राउंडला ऊन आहे सगळं आता. आणि सध्याला आता माझी अजून 2 एक्सरसाइज राहिलेत, त्या म्हणजे आहेत माउंटेन क्लायमर अँड स्किपिंग्स. तर आधी आपण स्किपिंग करू, जी खूप जास्त इम्पॉर्टंट असतं फॅट लॉससाठी. तर 8पर्यंत आपण घरी जाऊ, 7:30 वाजले सध्याला, आणि त्यानंतर आपल्याला गेल्यावर अभ्यास करूया. तर मित्रांनो, सध्याला तर ऊन पडलेलं आहे आणि वर्कआउट करता करता टाईम झालेला आहे 7:27, म्हणजे 7:30 वाजताच ऊन आलं बघा इथे पुण्यामध्ये. सध्याला सूर्य तिकडं आहे या साईडला. आहे बघा, इथं वरती सूर्य आला आहे, तर बघा दिसत असेल तुम्हाला. आणि ऊन मस्त पडलं ग्राउंडवर सगळ्या. इथं ना आलं, कारण की इथं सावली बिल्डिंगांची, तिथे आलं आहे. तर मित्रांनो, आता सेकंड माझे वर्कआउट वगैरे सगळे झाले आणि आता वर्कआउटच्या बेस्ट पार्टची वारी आहे. वर्कआउट पूर्ण झाल्यानंतर आपली एनर्जी सेव्ह करण्यासाठी आपल्याला डिहायड्रेट न होण्यासाठी पाणी प्यायला लागतं. तर सध्याला आता मी पाणी पितो. आणि हे इथे खूप सिमेंट आहे यार, हाताला नुसतं लागतं. ढेकर मारला, खूप जास्त बरं वाटलं. आता सध्याला टाईम झालेला आहे 7:36. तर आता घरी जायची वेळ झाली. 8 वाजेपर्यंत घरी पोहोचू आपण, मिळतो मी. तर मित्रांनो, आत्ता मी मस्त आंघोळ वगैरे करून रेडी झालो. आत्ता मला करायची देवपूजा. तर देवपूजा करूया आपण. देवाला 2 दिवस झाले पूजा नाही केली, म्हणून देवपूजा करूया फटाफट. आणि खूप जास्त इम्पॉर्टंट, त्यानंतर अभ्यास करायचा आहे. इथे भजन लावलेले, ते ॲड आली मध्ये, अंबाबाईचं भजन लावलेलं. आणि पूजा करूया आता मस्तपैकी, जेणेकरून मला पण छान वाटेल आणि देवालाही छान वाटेल. तर चला, मी पूजा करून तुम्हाला भेटतो. तर मित्रांनो, आता माझ्यासोबत खूप जास्त गुड न्यूज आली मला, कारण की आता सध्याला टाईम झालेला आहे 11:53. सो म्हणजे ऑलमोस्ट 12 वाजलेत. आणि माझा जो 5:45ला लेक्चर होता संध्याकाळी, तो कॅन्सल झाला आहे. ड्यू टू सम रिझन्स कॅन्सल झाला. ह्याचा होता, श्रेयसचा होता. आणि आत्ता त्या जागी बॉटनीचा लेक्चर होणार आहे. आणि माझा PCB नाही आहे, सो बायोलॉजी मी नाही करणार. तर माझा डायरेक्ट लेक्चर आता होणार आहे केमिस्ट्रीचा 7:30 वाजता, म्हणजे आज एकच लेक्चर होणार आहे. आणि ह्याचा मला बेनिफिट घ्यायचा आहे. माझे पूर्ण लेक्चर्स कंप्लीट होऊ शकतात या टायमामध्ये. बघा, 1.5 तासाचा एक लेक्चर असतो. 1.5x बघितला तर 1 तासात एक लेक्चर कंप्लीट होतो. त्याच्या अर्धा तास म्हणजे 1.5 तास एकाला लागतोच, म्हणजे 1.5 तास लेक्चर लागायचा. तोच मिळून आपण 1.5 तास DPP प्लस नोट्स वगैरे, लेक्चर वगैरे होतं सगळं क्लिअर एका लेक्चरचं. तर आता सगळे लेक्चर्स आपल्याला तसे 5 करायचे आहेत, 5 लेक्चर्स करायचे. सो मी 3 मॅथ्सचे करणार, 1 केमिस्ट्रीचा करणार, 1 फिजिक्सचा करणार, असं करूया, जेणेकरून आपले टार्गेट पूर्ण होईल. आणि बघतो मी आज का होतं आहे, ते मिशन कंप्लीट होतं आहे की नाही. तुम्ही पण लास्टपर्यंत बघा. तर मित्रांनो, आता सध्याला वाजलेले आहेत, मग मी तुम्हाला 1 मिनटं टाईम दाखवतो. माझी वॉच कोणीकडे गेली राव? वॉच कोणीकडे गेली? इथंच ठेवलेली हो, बर्ड्स आणि इथंच ठेवलेली. हां, वॉच
सोडा, इथे टाईम बघा. सध्याला वाजलेले आहेत 10 वाजून 1-2 मिनटं पुढे गेलं आहे घड्याळ. तर सध्याला 10 वाजलेत आणि माझं जसं मिशन बॅकलॉग होतं ना, आज मी बोललेलो 5 बॅकलॉग कंप्लीट करायचे. तर मी तुम्हाला दाखवतो किती बॅकलॉग कंप्लीट झालेत माझे. रिॲलिटी सांगणार, रिॲलिटी, नथिंग फेक. सो बघा, हे चष्मा वगैरे इथंच आहे. तर हे बघा, हे सगळे बॅकलॉग, हे बॅकलॉग होतं माझं सगळं. हे बघा, हे सगळे जे ट्रूथ टेबल वगैरे, हे जे मी 3 लेक्चर्स केले मॅथमॅटिकल लॉजिकचे. ठीक आहे, मी जसं बोललेलो की मी 3 लेक्चर करणार मॅथचे. ठीक आहे, आणि 1 लेक्चर मी केला आत्ता जो लाईव्ह होता. तर त्या लाईव्हला आपण काउंट नाही करायचं. लाईव्ह पण केला मी, आणि एक मी फिजिक्सचा लेक्चर केला आहे, फिजिक्सचा एक केला आणि केमिस्ट्रीचा एक केला. आणि अशा प्रकारे आजचा माझा गोल पूर्ण झाला. आणि खूप जास्त म्हणजे गिल्ट वाटत नाही आहे मला, अजिबात गिल्ट वाटत नाही. गिल्ट फ्री झालं. नाही तर मी नेहमी झोपताना गिल्ट घेऊन झोपायचो, पण माझे टास्क पूर्ण नाही व्हायचे. तर सध्याला आता हे सगळं आवरूया. मला आता एडिटिंग पण करायची आहे. एडिटिंग केल्यानंतर आज झोपायचं आहे, कारण की सकाळी लवकर उठायचं आहे. कारण की तुम्हाला एक गोष्ट मी दाखवतो. हे बघा, परत पुढं आलं. मी आय थिंक माझं तेव्हा 87 होतं, 84पर्यंत आणलेलं. बट आता मामाच्या लग्नाला गेलो वगैरे, परत अनहेल्दी खाऊन 85 1 किलो वाढला अजून. बापरे. आणि परत पुढं आलं आहे पोट. तर सध्याला आता मला वर्कआउट परत स्टार्ट करायला लागणार आहे. मेन प्रॉब्लेम काय होतो आहे, पहिले माझी बॅच जेव्हा चालू नव्हती ना, तर तेव्हा मी जायचो 5 ते 7पर्यंत वर्कआउटला संध्याकाळी. बट सकाळी उठणं होत नाही म्हणून मी संध्याकाळी जायचो. बट आता माझ्याकडे ऑप्शन नाही आहे. 5:45 to 9 वाजेपर्यंत माझे लाईव्ह लेक्चर्स असतात. त्यानंतर मला अभ्यास करून जेवण करून झोपायचं असतं. बाकी काय काम नाही करू शकत मी त्या स्लॉटमध्ये. सो मला जर वर्कआउट करायचं असेल तर सकाळी उठणं खूप जास्त गरजेचं आहे. म्हणून उद्या ट्राय करूया. आपण पहिले व्लॉग टाकलेला आहे वेकअप ॲट 5 AM, तेव्हा मी उठायचं 5 वाजता. बट त्यानंतर माझी म्हणजे उठलोच नाही मी. म्हणजे काय झालं काय माहीत, नजर इज रिअल. तर आता बघूया उद्या उठतो आहे की नाही. आणि उद्याचे टास्क आता मी लिहून ठेवतो डायरीमध्ये. तर उद्या सिस्टमॅटिकली एकदम करायचं आहे. सो आणि बेसिकली स्क्रीन टाईम माझा आज आय थिंक 9 तास झाला, कारण की 4 तास तर PW होतं आणि 3 तास आय थिंक हे होतं यूट्यूब होतं. कारण की 3 तास यूट्यूबमध्ये 1 तास एंटरटेनमेंट असेल आणि बाकीचे जे 2 तास आहेत त्यामध्ये मी म्हणजे हे शिकत होतो. जे मला PWचे लेक्चर्स म्हणजे ॲपवर नाही भेटले ते, म्हणजे जसं की बघा PWच्या लेक्चर्समध्ये पूर्ण टॉपिक शिकवतात. तर टॉपिकमधला एक छोटासा टॉपिक, तर तो मी यूट्यूबवर करायचो. तसं करायचो. आणि सध्याला हे बघा असे की पॉईंट्स पण लिहून ठेवायला लागतात. आता रिसेंटली हा मॅट्रिक्सचा चॅप्टर आहे. मी बोललो ना रिसेंट लेक्चरमधला हा चॅप्टर मी सुरू केला. तर हे बघा इथे की पॉईंट्स लिहिले आहेत मी. हा जस्ट चालू केला आहे. सो ह्याच्यात जास्त लिहिलं नाही आहे मी. तर आता सध्याला मी आता एडिटिंग करतो आणि झोपतो. तर मग आता सध्याला आपली बॅग वगैरे सगळी रेडी झाली. उद्या गावाला जायचं आहे. तर त्यामुळे आता मला कपडे भरायला लागतील. त्या दोघांनी भरले त्यांची बघा, ही मम्मीची ही दादाची, त्या दोघांनी त्यांची बॅग भरली आणि मला म्हणले स्वतः भर. तर माझे बॅकलॉगचे चालू होतं. तर लेक्चर्स कंटिन्यू चालू होते, कंटिन्यू. मी पहिले बॅकलॉगचे लेक्चर्स बघितले. त्यानंतर 5:45 to 9:30पर्यंत कंटिन्यू लेक्चर चालू होते. आणि 9:30 नंतर जेवलो. आणि आता सध्याला टाईम झालेला आहे 10 वाजलेत. आणि आता मी बॅग भरायला घेतो आहे. तर हे सगळं माझे कपडे आहेत, हे अख्खे माझे कपडे आहेत. यातलं फक्त हे दादाचं आहे अँड बाकी सगळे माझंच आहे. सगळे माझे दादाचे इथे असतात, इथे वरती दादाचे आहेत, इथे पप्पांचे असतात आणि मम्मीचे पूर्ण ते कपाट आहे दुसरं. तर आपल्या तुमच्या भावाचे थोडेच कपडे आहेत. इकडे पण थोडेसे माझेच आहेत, 1-2. हे बघायला हे स्कूलचा ड्रेस आहे. तर हे थोडेसे तुमच्या भावाचेच कपडे आहेत सगळे. जास्त कपडे मला काही कपड्यांचा एवढा शॉक नाही आहे. मम्मी जे चॉईस करते तेच मी घेतो. जास्त मला काय म्हणजे शॉक नाही आहे कपड्यांचा. तर आता बघूया की मला काय काय घ्यायला पाहिजे.
तर आता सध्याला माझं गाव कोकण आहे, तर आपण सिच्युएशनच्या नुसार कपडे भरूया. कोकणामध्ये जास्त गरमी असणार ह्या टायमिंगला, आणि गरमीमुळे सिल्कचे शर्ट, जसं मी आता हे घातलं आहे, हे पॉलिस्टरचं शर्ट म्हणजे सिल्कचं शर्ट आहे. तर हे शर्ट चालणार नाही, कारण की पॉलिस्टरमधून घाम खूप जास्त येतो. तर मला जास्तीत जास्त कॉटनचे कपडे घ्यायला लागतील. जसं की हे बघा, हे टी शर्ट्स आहेत सर्व. हे टी शर्ट्स आहेत. हे बघा, हे 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 कॉटनवाले आहेत. आणि पॉलिस्टरचे हे बघा, हे पॉलिस्टरचे चमकत आहेत ना, हे शाईन, तर हे पॉलिस्टरचे कपडे आहेत. तर आता मी भरतो फटाफट बॅग. आणि माझी एक स्पेशल बॅग पण असते, तिच्यामध्ये माझं सगळं म्हणजे ब्रश झाला, चार्जर झाला, माईक झाला, बर्ड्स झाले, मोबाईल झाला, सगळं असतं. छोटी आहे चेस्ट बॅग आहे, ती पण आपल्याला अरेंज करायची, कारण की ती उद्या न्यायची आपल्याला. सो पहिली ही बॅग भरतो आणि त्यानंतर ती भरतो.